नमस्कार मंडळी, सर्वांचं आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्र हो, किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. ही नेमकी अपडेट काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र, PM किसान योजनेचा 21वा हप्ता दिवाळीपूर्वी येण्याची शक्यता आहे, पण अधिकृत घोषणा झालेली नाही. जमीन 1 फेब्रुवारी 2019 नंतर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना किंवा कुटुंबातील एकाहून अधिक सदस्यांनी लाभ घेतला असल्यास या PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता थांबू शकतो. वडील आणि मुलगा यापैकी एकालाच PM किसान योजनेचा लाभ मिळणार आहे, दोघांना नाही. मित्र हो, देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांमधून शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळत आहेत. या योजनांमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा देखील समावेश आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. हा हप्ता दर 4 महिन्यांनी शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतो. आता मात्र काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सध्या सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे एकूण 20 हप्ते जारी केलेले आहेत. पंतप्रधान यांनी 2 ऑगस्ट रोजी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसी येथून 20वा हप्ता जाहीर केलेला. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की 21वा हप्ता कधी जारी केला जाईल. रिपोर्टनुसार सरकार दिवाळीपूर्वी किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जारी करू शकते, परंतु सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता मात्र कोणाला मिळू शकणार नाही याबद्दल आपण जाणून घेऊयात. या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर एक अपडेट आलेली आहे. या विभागाकडून वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स pmkisan.gov.in या वेबसाईटवर दिले जातात. हप्ता कधी जारी होईल, शेतकऱ्यांना कोणते काम कधी करावे लागेल, अशी वेगवेगळी माहिती ते शेतकऱ्यांना दिली जाते. यावेळी या विभागाकडून या ठिकाणी एक अपडेट देण्यात आलेली आहे. ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन खरेदी केलेली आहे किंवा ज्यांना मालकी मिळालेली आहे किंवा ज्यांच्या कुटुंबात 18 वर्षावरील तरुण किंवा अल्पवयीन मुले यांसारखे एकापेक्षा जास्त सदस्य एकाच वेळी लाभ घेत आहेत, त्यांना भौतिक पडताळणी पूर्ण होईपर्यंत हप्ता मिळणार नाही. याशिवाय शेतकरी कुटुंबातील वडील आणि मुलगा यांच्यापैकी एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल. तर अशा प्रकारचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलीत. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता कधी मिळणार आणि हा हप्ता कोणाला मिळणार नाही याबद्दलची माहिती मिळेल. धन्यवाद.